तर भावांनो आमच्या इथं आता शेफचं आगमन झालेलं आहे. शेफ भाजी बनवणारा शेफ. आता तो भाजी बनवत आहे. कधीपासून आम्ही भाजी खाल्लेली नाही नाईटला. फक्त सकाळी एक टाइम भाजी खायची, संध्याकाळी नाही. ते पण भातच खायचे आम्ही. पण आता शेफ आलेला आहे आमचा रूमचा, त्याच्यामुळे आता टेन्शन नाही आहे. भाजी बनवून राहणार आता एकदम टॉपच्या. हे बघा आमचा शेफ येतो. शॉर्ट घातली त्याने, शॉर्ट घातली, पोरी घालतात अशा. इकडं पीठ मळणं चालू आहे आणि तिकडं भाजी होते आणि हिशोब चालू आहे रूमचा. अशा प्रकारे. तर मग बाकी काही नाही, एवढंच म्हणणं होतं की आज शेफ आलेला आहे आणि आज एकदम टॉपची भाजी बनते. मटकीची भाजी बनते आणि ते बी टॉप बनते. टाक पाणी आणि मड. जास्त झालं की काय रे गल्या? जास्त झालं काय वाणे? जास्त झालं. हे आमचे नवीन पीठ मळणारे अध्यक्ष, कार्यकर्ते, सॉरी. कडक नाही झालं पाहिजे लाटायला. तर भावांना रूमवर राहायचं असेल तर अशीच लाईफ राहते आणि असंच काम करावं लागते. दररोज जेवणासाठी पीठ मळावं लागतं, भाजी बनवावी लागते. आणि त्याच्यासाठी 2 तास जातात. कंपनीला जायचं सकाळी, मग परत संध्याकाळी 2 ते 3 तास ते भाजी वगैरे बनवा. अशातच दिवस चालला जातो. म्हणजे कंपनीत जा, रूमला या आणि झोपा, बस एवढेच 3 कामं होतात दिवसातनं. असा विषय राहतो बाहेर आला की जॉबला. बाकी काही नाही. आता पीठ मळणं चालू आहे इकडं. त्यानंतर मग आपल्याकडे पोळ्या बनवायचं काम आहे. पोळ्या बनवणार आणि मग नंतर जेवणाला बसणार. तर आज हिशोब चालू आहे आणि हा जो महिना याचा हिशोब लई वाढवा लागलेला आहे. या टायमाला लई पैसे खर्च झाले म्हणताय आमचे रूम लीडर जे ते. आणि ते झालेले कारण की सगळेजण रूमला होते आणि मोकार वस्तू आणल्या गेलेल्या या महिन्यात रूमला. ओके बोल्या, ओके ओकेच म्हणतो तू. ओके. मी अशा ठिकाणी बसलो, इकडं वरती लाईट आहे. बरोबर नाही आपण म्हणजे शूट करतोय ते. तुम्हाला दाखवतो आमचा हिशोब कसा लागतो. ते पण थोड्या वेळाने दाखवतो, आता नाही दाखवत, थोड्या वेळाने. सध्या हिशोब चालू आहे ना म्हणून. ओके. तर हा अँगल आहे. तिकडं मी लाईटाच्या खाली बसलो होतो म्हणून व्यवस्थित रेकॉर्ड नाही करता येत होता. इकडनं कसं एकदम प्रॉपर दिसतं. इकडं मागे हनुमानाची मूर्ती आहे, जय बजरंगबली. आता झालेलं आहे भाऊचं काम मळून, पीठ मळून. आता आपलं काम आहे आता पोळ्या लाटायचं. चला चालू करू. घ्यायचे भांडे, ठेवायचे, हंडी घ्यायची आणि लाटायचं. तर भावांनो आता माझं चालू आहे इकडं पोळ्या लाटणं. बघा कसं सिस्टमॅटिक पोळ्या लाटतो, एकदम गोल. पोरीं नावे लाटता येत नाही अशा पोळ्या लाटतोय मी. त्या पण एकदम गोल. हा नाही ना, हा गोल्या टाइमपास करतोय ना. ब्लॉगर अजून एवढ्या पोळ्या लाटायच्या बाकी. आणि चालू कर ना भाई तू. मोबाईल पकडता. मोबाईल मध्ये कसं काय उभा कसा? असा 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 नाही, आपण असे ब्लॉग बनवतो. भावांनो बघा अशा प्रकारे भाजीपोळी झालेली आहे आमची. आणि ब्लॉग सुरू केला म्हणून गोल्या घाबरला. तो विषय असा आहे, भाजीपोळी तयार आहे आता. फक्त जेवणाचा ब्लॉग बनला आमचा 10-15 मिनिटात. 5 मिनिटाचा ब्लॉग बनला फक्त जेवणाचं रेकॉर्ड करण्यासाठी. पुऱ्या दिवस वाट नाही पाहावी लागत आपल्याला ब्लॉग बनवायला.
मग काय विषय आहे का 5 मिनिटाचा ब्लॉग बनवला बाई. आता सिरियल चालू झाली घरच्या सरांची.